नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार MH29 या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व आपले जे गावरान गोपालक आहेत त्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आपला जो गावरान गोवंश आहे याला एक स्वतंत्र देशी गोवंश म्हणून ओळख मिळालेली आहे आणि याचं रजिस्ट्रेशनसुद्धा सरकारकडे झालेलं आहे. तर उमरडा या नावाने आपल्या गाईला ओळखले जाणार आहे इथून पुढे. आणि तुम्हाला माहीत असेल, आत्ताच एक 4-5 दिवसाआधीच मी याच्यासाठी आपल्याकडे फोटोची मागणी केली होती. बऱ्याच गोपालकांनी मला त्यांच्याकडे असलेल्या सुंदर गावरान गाईचे फोटो वगैरे पाठवले होते. तर त्यांचे खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन, आभार. सोबतच हा गोवंश सांभाळण्यामागे जो आपला बंजारा समाज आहे, बंजारा बांधव आहेत, त्यांचे खूप मोलाचे योगदान आहे. कारण तुम्ही पाहू शकता प्रत्येक तांड्यावर आपल्या गावरान गाईचे कळपच्या कळप त्यांनी अजूनही सांभाळून ठेवलेले आहेत. तर त्यांचे खूप आभार या गोष्टीसाठी. आणि ही गोष्ट खरंच सर्व जे गावरान गोपालक आहेत त्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे ही, की आपल्या गाईला आता स्वतंत्र ओळख मिळालेली आहे. उमरडा या नावाने आपली गाय ओळखली जाणार आहे. आणि आता सरकारकडून अधिकृतपणे आपल्या गायीच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्य केलं जाईल. त्यांना कल्पना नसेल त्यांच्यासाठी सांगतो मी, आपला जो उमरडा गोवंश आहे, जे आपल्या गावरान गायी आहे, ह्या प्रामुख्याने यवतमाळ, वाशिम, अमरावती या जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतात. आणि गावरान म्हणजे उमरडा जातीचे जे बैल आहेत ते शेतीकामासाठी सर्वात जास्त पसंतीचे बैल आहेत. मी हे याच्यावरून सांगतो की आजकाल बऱ्याच बाहेरच्या जिल्ह्यातून लोक आपले बैल खरेदी करायसाठी आपल्या बाजारामध्ये येत आहेत. आणि गाईसुद्धा जर चांगली देखभाल केली तर गाईसुद्धा दुधासाठी चांगली आहे. कारण माझ्याकडे स्वतः एक 3-3 लिटर दूध देणारी गाय होती. तर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार, ज्यांनी ज्यांनी हा गोवंश चांगल्या प्रकारे आतापर्यंत सांभाळून ठेवलेला आहे. आता इथून समोर या गोवंशावर संवर्धनाचं कार्य सरकारकडून केलं जाईल. ह्याच्यावर आता अभ्यास केला जाईल. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या मी तुम्हाला, रविवार आहे तर उद्या आपल्या आसपास असलेल्या गावरान गोवंशाच्या गायी आणि काही बैलसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करील. ठीक आहे, धन्यवाद.